हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आई बरोबर बोलते. तुम्ही जेवण जेवून घ्या. तू अपूर्वाला बोलव ना. बिचाऱ्याने सकाळपासून काही खाल्लं नसेल. तुझं दुःख ते माझं दुःख. आता लवकर बोल, काय विचार करतेस? मी घराबद्दल विचार करत होते. एवढं मोठं सत्य तर माझ्यापासून लपवलंस. आता काय सांगायचं राहिलंय? एकदा आईंचं म्हणणं तर ऐकून घ्या. त्यांना तुम्हाला काही सांगायचंय. तृष्णा, मी तुला बोललो ना की मला यांचं काहीच ऐकायचं नाहीये म्हणून. जोपर्यंत चुलीची पूजा होत नाही आणि काही गोड बनवत नाहीस तोवर तू नाश्ता आणि जेवण बनवू शकत नाहीस. आता आठवणीशिवाय माझ्याकडे उरलंयच काय? सगळंच संपलंय त्यांच्या बरोबर. मला माहितीये अपूर्व की बाबांची उणीव कोणीच पूर्ण नाही करू शकत. जर तुम्ही असेच रडत राहिलात, दुःखी राहिलात तर बाबांच्या आत्म्याला फार त्रास होईल. बाबांच्या आत्म्याला कधीच शांती नाही मिळणार. आईने एवढा त्रास जो दिलाय त्यांना. अपूर्व, तुम्ही उगीच आईंना दोष का देताय? त्यांनी तर फक्त. उगीच काय बोलतेस तृष्णा? आई एवढं मोठ्याचे खोटं बोललीये ते बाबांना कधीतरी समजलं असणारच आणि त्याचमुळे त्यांचा जीव गेला असावा. अपूर्व, बाबांना आईंबद्दल सगळं माहिती होतं आणि ते त्यांच्यावर नाराज देखील होते. पण जेव्हा त्यांना समजलं की आईंमध्ये बदल झालाय आणि त्यांनी माझा मोठ्या मनाने स्वीकार केलाय तेव्हा बाबांनी आईंच्या सगळ्या चुका माफ केल्या. हे तू काय बोलतेस तृष्णा? ही गोष्ट तू सोडून तर अजून कोणालाच माहिती नाहीये. असंही असू शकतं की आईला माझ्या समोर योग्य दाखवण्यासाठी तू खोटं बोलतेस. खोटं? मी तुमच्याशी का खोटं बोलेन? मी तेच बोलते जे खरं आहे. खरी तर फक्त एकच गोष्ट आहे की मी आईला कधीच माफ नाही करू शकणार. तिने फक्त माझंच आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नाही केलाय तर पूजाचं पण आयुष्य बर्बाद केलंय. पूजाचं? हो तृष्णा, पूजाच्या मनात पैशांबद्दल मोह निर्माण केलाय आणि त्याच पैशांच्या मोहापायी पूजाने विशाल बरोबर लग्न केलं. पैशांच्या हव्यासामुळे पूजा इतकी आंधळी होऊन गेली की ती योग्य अयोग्य काय याचा निर्णयच घेऊ नाही शकली. तुम्ही चुकीचं बोलताय अपूर्व. आईंनी पूजाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता पण पूजानेच. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता तृष्णा. पूजाचे विचार आपल्यापासून खूप लांब आणि पुढे पोहोचलेले होते. खरं सांगू तृष्णा तुला, आईमुळे आपलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. उद्ध्वस्त. अपूर्व, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकते की जे झालं ते विसरून जा आणि आयुष्याची नवीन सुरुवात करा. कारण बाबांनंतर तुमच्यावरच या घराची आणि आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. तृष्णा, मी आपल्या जबाबदाऱ्या नाही झटकून टाकणार पण माझ्यासाठी बाबांचा मृत्यू विसरणं अशक्य आहे आणि आईचं खोटं बोलणं देखील.
विराज. बेटा, काय गरज होती तुझ्या बाबांना इतकं सगळं बोलायची? उगाच सकाळी सकाळी सगळे तणावात आहे. आई, मी काहीच बोललो नसतो जर तू तुझ्या हक्काची गोष्ट पुढे आणली असतीस. विराज, तुझ्या बाबांनी आणि आजीने आम्हाला आजपर्यंत जे काही ऐकवलं त्याला आम्ही मोठ्यांची शिकवण मानून शांतपणे स्वीकारलं. ते कधी कधी चुकीचे सुद्धा असू शकतात, पण मला त्यांचं ऐकण्यात काहीच त्रास नाहीये बेटा. पण आई, मला त्याचा त्रास होतो. किती वर्षांपासून बघतोय की तू काहीही जरी बोलायला गेलीस तरी तुला टोकलं जातं. आणि जेव्हा पण मी बाबांशी बोलायला जातो तू मला नेहमी थांबवतेस. आणि आज तर अतीच झालं आई. ती पूजा जिला घरी घेऊन 2 दिवस झालेत, तिच्यासाठी बाबांनी घरातले नियम बदलले. नाही आई, मी हे नाही सहन करणार. हे सगळं असं का? बेटा, जर छोट्या विचारांनी बघितलंस तर या गोष्टींचं तुला नक्कीच वाईट वाटेल. पण जर मोठ्या मनाने विचार केलास आणि जर असा विचार केला की रागिणी आणि पूजामध्ये काहीच अंतर नाहीये, तर तुला वाईट नाही वाटणार की ती सगळ्यांसोबत बसून जेवते. आणि मग बेटा, पूजा आणि आमच्यात काही तुलना नाही होऊ शकत. तिच्या आणि आमच्या वयाच्या अनुभवाचं अंतर इतकं जास्त आहे जे कधीच गाठलं नाही जाऊ शकत. आई, मला माफ कर, पण मी तुझ्यासारखा आदर्शवादी विचार नाही करू शकत. मला यात तुझा अपमान वाटला म्हणून मी सगळ्यांसमोर विरोध केला. बास. तू माहितीये काय केलंयस विराज? तू आमच्या संस्कारांवर एक प्रश्नचिन्ह लावलंयस. आम्ही तुला कधीही नाही शिकवलं की तू मोठ्यांचा अपमान कर, त्यांना उलट उत्तर दे. तुझ्या या विरोधामुळे ते तुझ्या समोर तर काहीच नाही बोलत, पण नंतर आम्हाला खूप काही ऐकावं लागतं. आई, तुला कोण काय बोललं? आजी किंवा बाबांपैकी कोण बोललं तुला? मी आता या क्षणी सगळा फैसला करतो. तू ज्या लोकांशी भांडायला निघालायस ती सगळी आपलीच माणसं आहेत. आणि आम्हाला नकोय की तू आमचा पक्ष घेण्यासाठी कुठलाही वाद घालावा. आम्हाला माहितीये एक दिवस सगळं ठीक होईल. आई, तू नक्की कशापासून बनलीयस? एवढं सगळं होऊन सुद्धा तुझ्या मनात कोणासाठी अजिबात नाराजी नाहीये. हे कसं आई? बेटा, एका कुटुंबात सगळ्यांचे विचार एकसारखे नसतात. आणि सगळेच जर एका गोष्टीवरून भांडायला लागले तर ते कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि त्याचा परिणाम चांगला का वाईट सगळ्यांनाच भोगावा लागतो. बेटा, मला माफ कर आई. तुझा अपमान होताना मी नाही बघू शकत आणि म्हणूनच आज पण मी स्वतःला आवरू नाही शकलो. पण आज माझ्याकडून खरंच चूक झाली. बेटा, आम्हाला वाटतं की तू आजी आणि बाबांची आज केलेल्या गैरवर्तनासाठी माफी मागावीस. ठीक आहे आई, जशी तुझी इच्छा. मी तुला कोणत्याही गोष्टीसाठी दुःखी नाही बघू शकत. आम्हाला मोठ्यांना उलटून उत्तर द्यायला अजिबात आवडत नाही बेटा. पुढे या गोष्टीची काळजी घे. हो आई. सुकन्या आमच्या कन्या. मी मान्य करते उमा की पैशांच्या कमतरतेमुळे माझ्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती आणि त्यातच अपूर्वच्या बाबांची इमानदारी, त्यामुळे ही भावना अजूनच वाढत गेली.
पण मी करायचं तरी काय होतं? माझी मुलं छोट्या छोट्या गोष्टींसाठी अस्वस्थ व्हायची. हे मला मंजूर नव्हतं अजिबात. कल्याणी, तू काळजी नको करूस. मला माहितीये तू कसा काळ बघितलायस आणि स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाकरिता तू खूप काही केलेस. मला सगळं माहितीये. मी अपूर्वा आणि पूजासाठी काय काय नाही केलं, पण या सगळ्यात मी हे विसरलेच की मी कोणाची तरी पत्नी आहे आणि स्वतःच्या पतीला समजून घेतलं पाहिजे. उमा, बघ ना, आज ज्या मुलांसाठी मी माझ्या पतीला नाही समजू शकले, त्यांना त्रास दिला, आज माझी तीच मुलं स्वतःपासून मला लांब करतायत. तू अपूर्वाचं बोलणं मनाला नको लावूस. तुला माहितीये ना, तो लहानपणापासूनच रागीट आहे. तू बघ, 2-4 दिवसात सगळं ठीक होईल. जेव्हा तो शांत होईल ना, तेव्हा तो स्वतः येऊन तुझ्याकडे माफी मागेल. देव पण प्रत्येक माणसाच्या कृत्याची फळं इथेच देतो उमा. तृष्णाला त्रास देण्यासाठी मी काहीच कमी केलं नाही. आणि बघ ना, आज तृष्णाच माझा सगळ्यात मोठा आधार बनून उभी आहे. तृष्णासारखी सून खूप भाग्यवान लोकांना मिळते. हो कल्याणी, मला माहितीये तृष्णा खूप समजूतदार मुलगी आहे. म्हणूनच मी अपूर्वच्या बाजूने पूर्णपणे निश्चिंत आहे. मला माहितीये, तू बघ, तृष्णा असताना अपूर्व तुझ्यापासून जास्त लांब नाही राहू शकत. बरं उमा, बिंदिया दिसत नाही कुठे? ती स्वतःच्या खोलीत असेल, आणखीन कुठे जाणार आहे? तिची तर स्वतःचीच एक दुनिया आहे. देव जाणे कसल्या विचारात असते नेहमी. हो उमा, हे दिवस असेच असतात. मुलं ना दिवसाचं स्वप्न बघायला लागतात. ती बोलते मी दिवसा नोकरी करेन आणि त्याचबरोबर सीएचा अभ्यास करेन. स्वतःच्या पायावर उभं राहायचंय ना, म्हणूनच. तिला नोकरी करायची काय गरज आहे? तुला हवं असेल तर 2-4 नोकर तू ठेवू शकतेस. मी बरोबर बोलतेय ना? हो, मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते. कदाचित तुला बरं वाटेल. हा विशाल, बाबा, अरे हो, ते अरोरा साहेबांशी तुझं बोलणं झालं? अरोरा साहेबांशी भेट नाही झाली, पण त्यांच्या पीएशी बोलणं झालं. त्यांनी कन्स्ट्रक्शनची फाईल पाठवली आहे. मग त्याच्यात समस्या काय आहे? बाबा, तिथे काही लोकांनी ट्रस्ट बनवून ठेवलाय आणि ते लोक त्या ट्रस्टला खाली करत नाहीये. आजी, जेवण वाढलंय, होय होय, जेवून घ्या. आता येतो. धाकट्या सुनबाई, काय? जरा या सुईत दोरा टाकून द्या की. अगं दिसत नाही की मला. द्या, करते मी. हो, तर तू काय बोलत होता? बाबा, तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी जमिनीवर ताबा घेण्याची संपूर्ण तयारी केली आहे. हे बघा, आपण इथून सुरुवात करू. जेव्हा इथपर्यंत पोहोचलो की ट्रस्टवाले स्वतःहून ती जागा सोडतील आणि त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग आहे. जरी ते नाही ऐकले तर पोलिसांच्या मदतीने आपण त्यांना हटवू शकतो. सुकन्या आमच्या कन्या. त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग आहे. जरी ते नाही ऐकले तर पोलिसांच्या मदतीने आपण त्यांना हटवू शकतो. विशाल, तुझी तयारी तर खूप आहे, पण बेटा ही तयारी फक्त कागदी आहे. म्हणजे बाबा? बघ, जर
तुझ्या सांगण्याप्रमाणे आपण जर काम केलं तर फक्त ही जमीनच आपल्या हातून जाणार नाही, शिवाय आपण कोर्ट कचेरीत बसू शकतो. नाही बाबा, मी या केससाठी खूप तयारी केली आहे. या बघ विशाल, आम्ही जे बोलतोय ते लक्ष देऊन ऐक. तुझा अनुभव कागदी आहे, पुस्तकी आहे, पण विराजने त्याचा अनुभव वेळेशी लढा देऊन मिळवलाय. तुला अजून विराजकडून खूप काही शिकायला हवं विशाल. अशा कामात विराज खूप हुशार आहे. तू त्याची मदत घे आणि ती जमीन आपल्या ताब्यात आली की मग तू तुझं काम सुरू कर. हो बाबा. भाऊजींचं कौतुक करतायत बाबा. विसरले का? सकाळी सकाळी उलट उत्तर दिलं होतं. एवढेच चांगले तर माफी मागायची होती ना. बाबा बाबा ते सकाळी सकाळी रागाच्या भरात मी तुम्हाला उलट उत्तर दिलं, त्यासाठी मला माफ करा. काही हरकत नाही विराज. आम्हाला माहित आहे तुझ्या रागाचं कारण काय आहे ते, म्हणून आम्हाला वाईट नाही वाटलं. तसंही सकाळची गोष्ट मी विसरलोय. आणि हो विराज, विशाल कडून अरोरा साहेबांची केस समजून घे. मला वाटतं हे काम तुझ्याशिवाय नाही होऊ शकत. हो बाबा, ठीक आहे. हा रघु बोल. चल विशाल ये. हो दादा. हे बाबा पण ना विचित्रच आहेत. सकाळी भाऊजींवर चिडले होते आणि आता बघा त्यांचं कौतुकावर कौतुक चाललंय. किती मेहनत केली होती विशालने, पण या भाऊजींच्या पुढे सगळं वाया गेलं. असं वाटलं की भाऊजींपुढे यांना काही किंमतच नाही. कशी आहेस तू? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी पण बरा आहे. तुम्हाला भुवनेश काकांबद्दल कळलं? हो, कळलं मला. ऐकून खूप वाईट वाटलं. वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल. पण आकांक्षा काय करू शकतो? आता देवापुढे कोणाची मर्जी चालणार आहे? कल्याणी काकूंची परिस्थिती खूप वाईट आहे. एकीकडे भुवनेश काकांचं जाणं आणि दुसरीकडे पूजाच्या अशा लग्न करण्याने त्यांना काय करावं तेच कळत नाही. विशालने असं करायला नको होतं. विश्वास ठेवा, याबद्दल मला आणि आईला काहीही माहित नव्हतं की विशाल असं काही करणार आहे. आम्हाला तर हे सगळं तेव्हा कळलं जेव्हा ते दोघं लग्न करून घरी परत आले. सुकन्या आमच्या कन्या. आम्हाला तर हे सगळं तेव्हा कळलं जेव्हा ते दोघं लग्न करून घरी परत आले. पूजाने खूप मोठी चूक केली आहे आणि ती तिची चूक मान्य करायला तयारच नाही. तिला तर फक्त असं वाटतंय की जर तृष्णाताईने अपूर्व जिजूंना तुमच्या वडिलांचं सत्य सांगितलं नसतं तर हे लग्न मोडलं नसतं आणि ना हे सगळं घडलं असतं. आकांक्षा, पूजाच्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे. पण जेव्हा तिला कळेल की तिने काय केलंय आणि मनापासून विचार करेल की तिच्याकडून केवढी मोठी चूक झाली आहे, तेव्हा तिला कळेल की तिने नक्की काय केलंय. माहिती नाही कसा कसा पूजाने तिच्या आई वडिलांचा विचारच नाही केला. मी तर या विचारानेच घाबरते की कसं काय पूजाने एवढं मोठं पाऊल उचललं. विशालच्या या निर्णयामुळे आई सुद्धा खूप दुःखी आहे. तिला वाटतं विशालच्या याच चुकीमुळे भुवनेश अंकलचा मृत्यू झाला आणि आई तर कल्याणी आंटीशी बोलण्यासाठी हिंमतही गोळा करू शकत नाही. इतके मोठे आणि समजूतदार असूनही किती मोठी चूक केली या लोकांनी. तसं आकांक्षा, तू अशी चूक कधी करणार नाहीस ना? तू कधीच आपल्या आई वडिलांच्या विरोधात नाही जाणार ना? कधीच नाही.
मी तर असं करण्याचा विचारही करू शकत नाही. विराज, तुम्हाला माहितीये, माझे बाबा माझी ताकद आहेत. जर मी त्यांच्या विरोधात जाण्याचा विचार जरी केला ना, तर माझी सगळी ताकद, माझी सगळी शक्ती संपून जाईल. कदाचित त्या दिवशी मीही संपेन. जर आपण आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांना थोडा जरी आनंद देऊ शकलो ना, तर त्यापेक्षा मोठी गोष्ट होऊच शकत नाही. मी तर नेहमी हाच विचार करेन की माझे आई वडील नेहमी आनंदी राहोत. आकांक्षा, तुझ्याशी गप्पा मारून खूप बरं वाटतं. मला सुद्धा. मला कोणी मित्र नाहीये, पण जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा असं वाटतं की सोबत एक चांगला मित्र आहे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.